जय श्रीराम, हर हर महादेव. मी वीरू. तुम्हाला माझ्या हातामध्ये जे पन्नी दिसत आहे यामध्ये साप आहे. तो काही कारणास्तव त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला बेवारस फेकण्यापेक्षा त्याला मी इथे माती देण्याकरिता आणलाय आणि तुम्हाला काही आवश्यक गोष्टी सांगायच्या आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्ही आधी साप बघून घ्या. मी तुम्हाला दाखवून देतो. हा कोबराचा छोटा बेबी आहे. तर बघितलं तुम्ही, हा कोबराचा बिबा याचा काही कारणास्तव मृत्यू झालेला आहे आणि काही लोकांनी अंधश्रद्धा फैलवलेली आहे की साप मेल्यानंतर किंवा कदाचित कोणी मारला त्याच्यानंतर तो साप काठीवर फेकायचा उंच भागात कुठंतरी, याच्यासाठी की तो परत येऊन आपल्याला दंश करणार किंवा तो त्याचा बदला घेण्यासाठी किंवा डास पकडते, असा काहीतरी अंधश्रद्धा फैलून ठेवलेली आहे. तसं काही नसते. कारण कसं असते, ह्या अंधश्रद्धेमुळे आपल्या हाताने जर कदाचित सापाला मार लागला थोडाफार तरी चुकून, तर असं म्हणजे अंधश्रद्धा फैलून ठेवली आहे की तो परत येईन, आपल्याला चावन, आपला मृत्यू होईल, ह्या धाकानी माणूस आणखी त्या सापाला पूर्णपणे मारून टाकतो. तर असं करू नका. कारण सापाला डास पकडणे किंवा आपला बदला घेणे असं काहीच माहीत नसते. त्याला फक्त आपलं पोट भरणे आणि व्यवस्थित जगणे आणि राहणे याच्या व्यतिरिक्त काही माहीत नसते. कारण त्याला घर नसते बांधायचं, त्याला प्रॉपर्टी जमा करायची नसते. म्हणून त्याच्यामुळे सापाला मारू नका. कारण त्याला थोडाफार मार लागलाय, त्याला जाऊ द्या, बिंदास जाऊ द्या. कारण तो तुम्हाला येऊन कधी तुमचा परत बदला घेणार नाहीये. आणि त्याला काठीवर टाकायचं कारण म्हणजे असं आहे की आपण जर तो मेल्यानंतर आपण त्याला मारतो, त्याचा थोडाफार जीव असतो किंवा त्याला आट म्हणत असते, अशा काही गोष्टी असते त्याच्यामध्ये. त्याला जर आपण असं बेवारस टाकला कोण्या जागेवर, पळवाटीवर किंवा आपल्या चालाची वाट आहे तशा गोष्टीवर, तर तो त्याच्यावर कोणत्या जनावराचा किंवा कोणत्या माणसाचा जर पाय पडला तर कदाचित थोडाफार जीव असल्यामुळे तो त्याचं तोंड उघडू शकते. तशा वेळेस त्यांना चावा घेतला तर माणसाला धोका होऊ शकतो किंवा माणसासोबत किंवा जनावरासोबत अपघात होऊ शकतो. म्हणून त्याला मेल्यानंतर किंवा त्याला कदाचित कोणी मारल्यानंतर त्याला सहज काठीवर टाकून देते. कारण काठीवर सहज कोणी जात नाही. तर ते काठीवर न टाकता, कारण तुम्ही काठीवर टाकता तर त्याचं शरीर खराब होणार आहे. त्यानं वातावरण सुद्धा दूषित होईल किंवा काहीतरी वास वगैरे असं काहीतरी. त्याच्यापेक्षा त्याला छोटासा एखादा खड्डा करा, त्याच्यात व्यवस्थितपणे त्याला माती द्या आणि त्याच्यावर एखादा गोटा ठेवून द्या. म्हणजे निसर्गाचंही व्यवस्थित राहील, कोणाला धोका पण नाही राहणार आणि काही नाही राहणार. तर मी आता असंच, तो काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला तर मी त्याला इथे समाधी किंवा माती देण्यासाठीच त्याला इथं आणलेला आहे. तर तुम्ही बघून घ्या. जन आपण छोटासाच खड्डा करून घेऊ. कारण तो साप आहे तो छोटासा, तो बेबी आहे छोटासा, त्याच्यामुळे आपण त्याला छोटासा खड्डा करून घेऊ. त्या खड्ड्यात टाकल्यानंतर त्याला नाही कोणाला त्याच्यापासून त्रास राहील किंवा काही अशा गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे त्याला छोटासा खड्डा करून घ्यायचा, त्याच्यामध्ये त्याला माती देऊन द्यायची. पाच मिनिटाचं काम आहे छोटासा खड्डा करणे आणि त्याला गाडून देणे, त्याला माती देणे. एवढीशी गोष्टी लोकांकडून होत नाही. लोक त्याला काठीवर फेकून देतात. तुम्हाला भीती वाटते ते एखाद्या काडीवर उचलून घ्यायचा, त्याला छोटासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. कारण भीती वाटण्याजोगतं काही नाही. ठीक आहे, सहज भीती वाटतच असते, तरी पण एखाद्या काडीवर किंवा काहीतरी दुरूनच त्याला उचलून घ्यायचा आणि अशा ठिकाणी एखाद्या गाडून द्यायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं आधीच की त्याला तुमच्या हाताने मारायला लागत आहे किंवा काही होतंय, तुम्हाला साप जर दिसला ना त्याला मारू नका. कारण तो तुम्हाला स्वतःहून काय करणार नाही. जेव्हा आपल्यापासून त्याला त्रास झाला तेव्हाच तो आपल्याला त्रास देईल, नाही तर तो तुम्हाला विनाकारण त्रास देणार नाही. तर तुम्हाला कुठं दिसत आहे तर त्याला जाऊ द्या, किंवा तुमच्या घरी आहे तर तुम्ही एका ठिकाणी ठेवा. तुमच्या जवळपासच्या रेस्क्यूअरला बोलून त्याला पकडवा किंवा त्याला पकडून नेण्याकरता त्याला फोन करा, बोलवा. अशा काही गोष्टी करा, पण साप मारू नका. कारण तो एक मुका प्राणी आहे. त्याला फक्त खाणे आणि राहणे याच्या व्यतिरिक्त काही समजत नाही. त्याला असं मुद्दाम म्हणायचं की तो आपल्याला चावन किंवा तो बदला घेणं असं काहीच प्रकार नाही. त्याच्यामुळे साप वगैरे काही मारू नका. कारण त्यांचं पण जीवन आहे, त्यांना पण जगाचा अधिकार आहे. तर त्यांना खुलेआम जगू द्या. आणि ते जनरल गावामध्ये क्वचितच असते, ते त्यांचं सगळं, त्याचं घर म्हणजे एक जंगलच आहे.
काही गोष्टीमुळं, पाण्यामुळं वगैरे किंवा काही गोष्टीमुळे गावामध्ये येतच असतात, तर तशाच्या वेळेस त्यांना मारू नका. बघा 5 मिनिटात खड्डा तयार झाला आहे. आपण त्याला याच्यामध्ये टाकून देऊ आणि वरून माती लोटून एखादा छोटासा गोटा किंवा एवढा एवढा गोटा त्याच्यावर ठेवून देऊ. म्हणजे बिंदास तो बाहेर तर येणारच नाही, कारण त्याचा मृत्यूच झालाय. पण काही कारणास्तव याच्यात गाडला म्हणजे टेन्शन नसते, कारण इकडं येऊ शकते, कोणतं जनावर येऊ शकते, काही पण होऊ शकते. त्याच्यामुळे याच्यात गाडला बिंदास होऊन जाईल. घेऊन घेऊन प्रतीक इकडे. बघा छोटासा, तो पण एक देवच आहे. नागपंचमी म्हणजे त्याला आपण पूजतो किंवा अशी काही कामं करतो, त्याच्यामुळं त्याला आता इथे समाधी देऊन द्यायची, काही टेन्शन नाही. ठीक आहे, आता एवढं केल्यानंतर एवढा एखादा छोटासा गोटा घ्यायचा आणि याच्यावर ठेवून द्यायचा. आपण जवळपास एखादी गोटा पाहू आणि याच्यावर ठेवून देऊ. ठीक आहे, अशा प्रकारे एखादा छोटासा खड्डा करून घ्यायचा आणि त्याला माती देऊन द्यायची, त्याला गाडून टाकायचा. आता तो बिंदास, त्याच्यापासून कोणाला त्रास नाही ना, काहीच नाही. तसं त्यांच्यापासून कोणाला त्रास नसते, फक्त आपल्यापासून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि प्लीज साप मारू नका. जवळपासच्या रेस्क्यूअरला बोलून त्यांना पकडून न्यायला लावायचं. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.